कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय साहेब, तुम्ही बोलवलीत मला? हा, असं कर की अक्षरा मॅडमना अर्जंटली बोलवलंय म्हणून सांग जा। ठीक आहे साहेब। अक्षरा मॅडम, फुलपगारे साहेबांनी तुम्हाला अर्जंटमध्ये बोलवलंय। बर ठीक आहे, मी आले। ठीक आहे मॅडम। काडी मोड, डिवोर्स, घटस्फोट हे शब्द ऐकले होते आत्तापासून फक्त। उच्चारायला बी नको वाटते। घटस्फोट, फोड झाल्याने वाटतं एकदम मनात। नातं संपवणारा स्फोट। त्याच्या पाक चिंधड्या होत्यात। बॉम्ब फुटल्यावर कसं सगळं संपतंय, उद्ध्वस्त झाल्याने होते, तसं वाटा लागले। संसाराचा तुकडे तुकडे होऊन पसरलाय जमिनीवर आणि मन रडते। ओ दाखले सरकार, ओ दाखले सरकार। अहो, काय आलाच होय मग भावा, काय दाखलं सरकार काय म्हणतोस का? अधिपती म्हण की। अरे आता समधी तुम्हाला दाखले सरकार म्हणतात तर म्हटलं आपण बी बोलावं। मर्दा, आपण दोघं एका बाकड्यावर होतो इयत्ता 9वी पर्यंत, आठवते काय? त्याच्यानंतर आम्ही शाळाच सोडली म्हणा, आणि तुम्ही काय कोल्हापूर सोडून गेला त्याच्यानंतर? अरे बाबांची ट्रान्सफर झाली होय काय? म्हणून जावं लागलं। अरे आमचं तुमच्यासारखं थोडीच आहे, तुमचं राज्य आहे कोल्हापुरात। माझी कशाचं मर्दा, आमच्या आई साहेबांची कृपा आहे, बाकी काय। ते सगळं जाऊ दे, भेटायला कशाला बोलव ते सांग पहिले। नाही नाही, असं काय नाही, मला कळलं होतं रे 2-4 दिवसापूर्वीच तू रिटर्न आलायस कोल्हापूरला, म्हणलं भेटावं, बाकी काय नाही। ते बरं केलंस बघ। आता मला पण एकदम कोल्हापुरातून लय भारी वाटते बघ। अरे आपल्या मातीचा सुगंधच लय वेगळा आहे बघ। हा नाही, मी घरलाच येणार होतो तुझ्या घरी, येऊन भेट घ्यावं म्हणलं, पण काय नाही, असं काय एवढं हे काय नाही। अरे लेका तू असं करतोय, आता एवढ्या वर्षांनी भेटलोय तर सांग ना जे मनात असेल ते, खुलके बोल। काय नाही, तोच विषय रे, मला कळलं ते तुमचं हे झालं ना, घटस्फोट झाला ना, म्हणलं भेटावं तुला, जरा सांत्वन करावं तुझं। अरे भावा, माणूस मेल्यावर सांत्वन करायला जात्यात, गेल्यावर नाही। तसं नाही रे, आता आपलं माणूस आपल्या आयुष्यात आपल्यापासून लांब गेलं म्हणजे असं माणूस एखादं मेल्यावानीच दुःख होते की रे। असं काय नसते बाबा। असं अरे त्रास होत नाही? कसला त्रास आणि कसलं काय? अरे एकदम असं मोकळं ढाकं वाटतंय बघ, स्वातंत्र्य भेटल्यासारखं वाटतंय एकदम। आता लग्नानंतर कसं असतंय बघ, कुठं चाललात, मित्रांसोबत कशाला जाताय, आमची काय जबाबदारी आहे की नाही, आमच्याकडे लक्ष तुम्ही देणार की नाही, नुसते प्रश्न प्रश्न आणि नुसते प्रश्न। आणि तुला एक सांगतो, प्रश्नांची उत्तरं दिली ना तरी पण प्रश्नच, कुठल्या गोष्टीत समाधान नाही बघ। पण आता कसं शिंगल आहे पण सगळं काही मंगल आहे बघ। अरे होय रघु, पण नातं म्हणल्यावर कमिटी असते ना। कमिटी असायला ती काय सोसायटी आहे वय? सोसायटी? अरे तसं, अरे बाबा थांब, सॉरी, कमिटमेंट। अच्छा, कमिटमेंट। आमच्या मास्तरींनी शिकवलेला शब्द आहे। पण कमिटमेंट असलं काय नसते बघ, ऍडजस्टमेंट असते, ऍडजस्टमेंट। नवरा बायकोनी फक्त ऍडजस्टमेंट करायची आणि संसार करायचा। ते घाण्याला जुंपलेले बैल असतात ना, अगदी तसं, अशी मान खाली घालायची आणि असं गोल 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 फिरत राहायचं। किती बी दमलं, किती बी झालं तरी पण चूक करायचं नाही, असं गोल 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 फिरत राहायचं। आणि हे असे अडथळे आले तरी पण थांबायचं नाही, गोल फिरत राहायचं आणि संसाराचा पार पिट्टा पाडायचा। थंडी इथं चक्कर येईल तुला मर्दा। अरे आमच्या मास्तरीन बाई काय म्हणतात माहितीये का, संसारात गणी नवरा बायको ही रथाची 2 चाकं असतात। ती काय बैल असतात तुला काय? 2 चाकं असतात, एक थांबलं की दुसऱ्यानं थांबायचं, एक पुढे गेलं की दुसऱ्यानं बी वेग घ्यायचा, असं एकमेकाला समजून उमजून एकमेकाला संग धरून संसार, म्हणजे असं मास्तरीन बाई म्हणतात। एकानं पसारा करून ठेवला की दुसऱ्यानं आवरायचं असतंय, पण करायला लय कठीण आहे बघ। तुला कसलं कठीण मर्दा, तुमचा 10 वर्षाचा संसार होता, त्याच्या आधी 7 वर्षाचं प्रेम होतं ना, म्हणजे
नाही म्हणलं तरी एक टोटल 17 वर्षाचा संसार झाल्यावरच झालं की तुझं. रघु, नावाला तरी जागायचं मरता. 17 वर्षाचा संसार तू असं मोडून टाकला तरी. अरे 17 म्हणजे खतरा. अरे तो लग्न म्हणजे तो वनवास होता माझ्यासाठी, वनवास 17 वर्षाचा. अरे नुसती ती कटकट कटकट कटकट. अरे लग्न इज इक्वल टू कटकट असतं मित्रा, कटकट. अरे बरोबर आहे, पण शेवटी प्रेम होतं का नाही तुमच्या दोघांचं? प्रेम म्हणजे प्रेम असतो. प्रेमात रुसवे फुगवे भांडणं तर होणार, पण म्हणून काय लगेच वेगळं व्हायचं असते? 7 जन्माची गाठ असते म्हणतात. ते काय उगाच म्हणतात तुम्ही? एवढी सप्तपदी चालताना एकमेकाला वचनं दिलेली असतात, ती कशी एकमेकापासून लांब होण्यासाठी दिलेली असतात. अरे ती वचनं आहेत ना, ती लग्नात जो होम करतात ना त्यात जाळून टाकायची असते. अरे कुठल्याच गोष्टीत समाधान नसेल, आपल्याला आपली स्पेसच मिळत नसेल तर कशाला करायचे लग्न? वेगळंच व्हायचं ना. अरे लग्न म्हणजे 2 मनांचा मेळ आहे ना. मग आमचा मेळ कुठे झाला? आमची भेळ झाली, भेळ. भावनांची भेळ झाली. आम्ही पोर जन्माला नाही घातलं, जन्माला घातला तो एकमेकांबद्दल तिरस्कार, रुसवे फुगवे. अरे तुझ्या मास्तरीनबाई म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे बघ. संसार दोघांनी मिळून करायचा असतोय, पण आम्ही दोघांनी नाही, एकट्याने वाढायचा प्रयत्न केलाय बघ. तुला सांगतो, अरे मी वरवर लय दाखवतो की मी लय खुश आहे म्हणून काडीमोड घेऊन. आतल्या रघुला कधीच लोकांसमोर बाहेर आणत नाही बघ. माझ्या आतला रघु नावाला जगतोय र, पण लय रडत असतोय आतल्या आत. मला पराभव पचवता येत नाही रे भावा. पण तुला एकच सांगतो, तुम्ही एकमेकांशी बोलत राहा, एकमेकांचं सुख दुःख वाटून घ्या. आम्ही बोललो नाही आणि वेगळे झालो, पण तुमचा नवीन संसार आहे. एकमेकांना जपा, आणि मला खात्री आहे तू जपशील. मास्तरीनबाई, नातं तुटल्यावर कसं वाटते हे बघायला मी खरं तर या रघुला बोलवलं होतं. मला बी आधी वाटत होतं लईतले 2-4 दिवस त्रास होईल. नाही बाबा, आता जाणवलं तुमच्याशिवाय आपलं पान बी हलणार नाही. या रघुला खरं तर मी सांगणार होतो, अरे नातं तुटलं तर काय नाही, त्रास लई होणार नाही मर्दा, मर्द को दर्द नाही होता असं तसं. पण होत आहे, दर्द होत आहे, जोरदार होत आहे रे बाबा. तुम्ही ना मास्तरीनबाई आमच्या मनात खोल खोलवर अशा ऋतून बसला, असं मुरलाय आमच्या मनात, लोणच्यावानी मुरलाय. खरंच की आमचे विचार सोडून तुमचेच विचार ऐकत बसलो मी तर रघुला. तुमचे विचार आमच्या विचारांवर भारी पडले मास्तरीनबाई. लई शारड करू नका, बोला की एक डाव बोला की आमच्याशी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.